जय महाराष्ट्र मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये जे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत ते व्यवस्थितरित्या पूर्णपणे आणि डिटेल्समध्ये जाणून घेतलेले आहेत. आणि आज आपण पुढचा टप्पा म्हणजे जे सामान्य इन्स्ट्रक्शन्स आहेत ते पूर्ण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. तर त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरुवात करूया. महत्वपूर्ण, प्रामाणिक और समय की जानकारी और अपडेट के लिए उम्मीदवारों को सलाह दी जाती है कि केवल अधिकतर आरआरबी वेबसाइट पर नकली वेबसाइट से सावधान रहे और ब्राह्मण की गलती जानकारी दे सकते हैं. हे बघा, तुम्हाला आरआरबीनं आधीच जागृत केलेलं आहे की जे ऑनलाईन पद्धतीनं ज्या काही वेबसाईट वगैरे आहेत त्या तुम्हाला मिसगाईड करू शकतात आणि तुम्ही त्या कुठल्याही जे वेबसाईट आहेत त्यावरती कुठल्याही प्रकारचा ट्रस्ट न करता जे आरआरबीची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती जाऊन पूर्ण जे डिटेल्स आहेत ते घ्या किंवा त्याची माहिती घ्या. भर्ती प्रक्रिया के सभी चरणों में प्रवेश अंतिम होगा बशर्ते उम्मीदवार सभी निर्धारित पात्रता शर्तों को पूरा करते हो. हे बघा, तुम्ही जर सगळे शर्ती नियम अटी जर पूर्ण केला तरच तुम्हाला तिथं क्वालिफाय करण्यात येईल. उम्मीदवारों को केवल ई कॉल लेटर जारी करने का मतलब यह नहीं होगा कि उनकी उम्मीदवारी आरआरबी द्वारा अंत स्वीकारली गई है. बघा, तुम्हाला ई कॉल लेटर जारी केल्याच्या नंतर असं नाही की तुमचं सिलेक्शन झालं आहे आणि तुम्हाला फायनली जी पोस्ट आहे ती भेटणार आहे, असा त्याचा अर्थ होत नाही, असं आरआरबीनं इथं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. उम्मीदवारों द्वारा परीक्षा में सभी चरणों में अर्हता प्राप्त करने और दस्तावेज दस्ताव के लिए शॉर्ट लिस्ट किए जाएंगे. तुमचं एक्झाम दिल्याच्या नंतर मेरिट लिस्ट लावल्या जाईल तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल स्टँडर्डसाठी. बाद ही आरआरबी पात्रता शर्तों का सत्यापन करते हैं. यदि उम्मीदवार अयोग्य पाया जाता है तो आरआरबी भर्ती प्रक्रिया के किसी भी चरण में किसी भी आवेदन की उम्मीदवारी को अस्वीकार कर सकता है. यदि नियुक्ति किया जाता है तो ऐसे उम्मीदवारों को सेवा से हटा दिया जाता है. बघा, तुमचं काही जर मिसबिहेवियर असेल किंवा तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुमचे जे क्वालिफिकेशन्स डिटेल्स असतील किंवा तुमचे कास्ट सर्टिफिकेट्स असतील, या सगळ्या बाबतीमध्ये जर काही चूक किंवा जर काही फ्रॉड त्यांना आढळून आलं तर तुमची नियुक्तीपासून तुम्हाला स्वीकार करण्यात येईल किंवा जर तुम्हाला नियुक्ती दिली असेल तर तुम्हाला त्या पदावरून सुद्धा काढून टाकण्यात येईल. इस अनुसूचना के तहत के लिए आवेदन करने से पहले उम्मीदवारों को खुद को संतुष्ट करना चाहिए कि वे आयु, शैक्षणिक योग्यता और चिकित्सा मानव सभी पात्रता मानदंडों को पूरा करते हैं. तुम्हाला फॉर्म भरण्याच्या आधी क्वालिफिकेशन्स, एज लिमिट आणि बाकीच्या सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपले प्रॉपर आहेत याचं कन्फर्मेशन करून फॉर्म भरायचा आहे. उम्मीदवारों को यह सुनिश्चित करना चाहिए कि इस सीएन के लिए आवेदन जमा करने की अंतिम तिथि तक उनके पास मान्यता प्राप्त बोर्ड संस्थान अपेक्षित शैक्षणिक तहमी व्यवस्थित योग्यता है. तुम्हाला तुमचा जो बोर्ड वगैरे आहे तो तुमचा प्रॉपर बोर्ड आहे किंवा गव्हर्मेंट रिकॉग्नाइज्ड आहे, तुम्ही प्रॉपर याच्यातून डिग्री घेतलेली आहे, असं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून तुमचं शिक्षण वगैरे झालेलं आहे, तुमचे जे डॉक्युमेंट क्वालिफिकेशन आहेत ते तुमचे मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीचे आहेत, या सगळ्या गोष्टीचं कन्फर्मेशन करून तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. जो उम्मीदवार इस सीएन के विरुद्ध पदों के लिए एक से अधिक आवेदन जमा करेंगे उन्हें सरसती तौर पर खारिज कर दिया जाएगा. बघा, जर तुम्ही एकापेक्षा जास्त जर फॉर्म भरला तर तुम्हाला सरळ रिजेक्ट केल्या जाईल. आरआरबी और रेलवे भर्ती सेल की सभी भविष्य की परीक्षाओं से वंचित किया जाएगा. तुम्हाला या एकाच पेपरसाठी कॅन्सल करण्यात येणार नाही, तर तुम्हाला भविष्यामध्ये रेल्वेच्या जितक्या काही परीक्षा येणार आहेत सगळ्यांपासून तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येईल. इसी प्रकार एक से अधिक आरआरबी और एक से अधिक आरआरबी के लिए जानकारी और तथ्यों में मामूली बदलाव के लिए कोई भी आवेदन जमा करने का प्रयास करने वाले उम्मीदवार के आवेदन सरासरी तौर प्रकार से खारिज किए जाएंगे. जसं तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येईल, तसं तुम्ही एकापेक्षा जास्त जर आरआरबी चूज केले तरी तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येईल.
थोडक्यात तुम्ही एकाच RRBमधून एकच फॉर्म भरू शकता. RRB पॅरामेडिकलचे जे वॅकन्सी निघाल्या आहेत त्या पूर्ण RRB पॅरामेडिकल वॅकन्सीमध्ये जे 21 RRB आहे त्यामधून तुम्ही एकच चूज करू शकता आणि 20 संवर्गाच्या जे पदं आहेत त्याच्यापैकी तुम्ही एकाच पदासाठी फॉर्म भरू शकता. जर तुम्ही मल्टिपल RRBs किंवा एकाच RRBमधून मल्टिपल फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला याच परीक्षेसाठी नाही तर भविष्यात होणाऱ्या RRBच्या जितक्या एक्झाम आहेत त्या सगळ्यांमधून डिस्क्वालिफाय करण्यात येईल. त्यामुळं काळजीपूर्वक फॉर्म भरा मित्रांनो. जो उम्मीदवार वर्तमान में किसी भी RRB द्वारा वंचित है उन्हें इस अधिसूचना के लिए आवेदन नहीं करना चाहिए. भर्ती के किसी भी चरण के दौरान पता चलने पर उनकी उमेदवारी खारिज केली जाईल. बघा, अशी कारवाई ज्या विद्यार्थ्यांवर केलेली आहे त्यांनी फॉर्म भरूच नये. जेव्हा त्यांना आढळून आलं तेव्हा त्यांची जे उमेदवारी आहे ती कैंसिल करण्यात येईल. उम्मीदवार जिन्हें भारत सरकार, राज्य सरकार, PM द्वारा सेवा से बर्खास्त कर दिया है, कोई अन्य सरकारी संगठन पात्र नहीं है और उन्हें आवेदन नहीं करना चाहिए. बघा, जर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या दुसऱ्या एखाद्या पेपरमधून तुम्हाला जर अशा पद्धतीने जर डिस्क्वालिफाय केलं असेल तर तुम्ही या परीक्षेसाठी सुद्धा फॉर्म भरू नये. इथे सुद्धा तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येईल असं त्यांनी सांगितले. उम्मीदवार को अपना नाम, पिता का नाम और जन्मतिथि केवल मैट्रिक, हाई स्कूल परीक्षा प्रमाण पत्र या सक्षम प्रमाणपत्र के आधार पर दर्ज करनी चाहिए. बघा, तुम्हाला तुमचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं सरनेम जे आहे किंवा तुमचं जे डेट ऑफ बर्थ आहे हे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला तुमचं हाय क्वालिफिकेशनचे जे मार्कशीट, सर्टिफिकेट्स असतात त्याच्यावर जे आहे तेच टाकायचं आहे. जर तुमच्या नावामध्ये आणि त्याच्यामध्ये जर चेंज असेल तर तुम्ही आत्ताच तुमच्या जवळच्या जे सर्व्हिसेस आहेत तिथे जाऊन ते प्रॉपर नाव वगैरे चेंज करून घेऊ शकता. त्यामध्ये बघा त्यांनी ऑप्शन दिलेत. नाम के किसी भी बदलाव के मामले में उम्मीदवारों को अपना बदला हुआ नाम बताना चाहिए. हालांकि अन्य सभी वितरण मैट्रिकुलेशन या सक्षम प्रमाणपत्र से मेल खाने चाहिए. ऐसे परिवर्तन की तिथि या ऐसे परिवर्तन के लिए आवेदन ऑनलाइन आवेदन जमा करने की तिथि से पहले ही होनी चाहिए. बघा, तुम्ही जर कशा प्रकारे नाव चेंज केलं असेल एखाद्या डॉक्युमेंट्समध्ये तर ते नाव चेंज केल्याचं जे तुम्हाला प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र तुमच्याकडं पाहिजेच. पण जे फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे त्याच्या आधीच्या तारखेचं पाहिजे. जर तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर समजा आता त्या आधीच्याच नावावर फॉर्म भरला आणि नंतर तुम्ही एक्झाम द्यायच्या आधी किंवा तुमचं सिलेक्शन झाल्याच्यानंतर जर तुम्ही ते चेंज करून घेतलं तर तुम्हाला ते एक्सेप्ट करणार नाही आहेत. राज्यपत्र अधिसूचना या ऐसे मामलों के लिए लागू कोई अन्य कानूनी दस्तावेज सत्यापन के समय प्रस्तुत किया जाना चाहिए. त्यावेळी तुम्हाला ते तिथं नेऊन देणं गरजेचं आहे. सभी दस्तावेजों पर उम्मीदवार के हस्ताक्षर एक समान और समान होने चाहिए. बघा, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरणार आहात, तुमचे जितके डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही डॉक्युमेंट्स देणार आहात किंवा फॉर्म भरताना जिथं तुम्ही सिग्नेचर करणार आहात तिथली सगळी जी सिग्नेचर आहे, तुमच्या 10वीच्या सनदवरची सिग्नेचर, 12वीच्या सिग्नेचर किंवा तुमचं जे कॉलेजमध्ये आहे तिथली सिग्नेचर, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरताना केलेली सिग्नेचर, त्याच्यानंतर तुमच्या ॲडमिट कार्डवरची सिग्नेचर आणि तुम्ही जेव्हा DVला जाणार आहात तिथं जेव्हा तुम्ही सिग्नेचर करणार आहात या सगळ्या जी सिग्नेचर आहेत त्या सारख्या असणं गरजेचे आहे. जर त्यामध्ये बदल आढळून आला तर तुम्हाला ते डिस्क्वालिफाय करू शकतात. CBT और DV की तिथियां भाग लेने वाले RRB की वेबसाईट पर प्रकाशित की जाएगी. तर बघा, तुमचा रिझल्ट जे आहे त्या RRBच्या काउन्सिलिंगच्या RRBच्या जे साईट आहे त्याच्यावर ते प्रकाशित करणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला CBT और DV के लिए कॉल किंवा ईमेल के संबंधित RRB की वेबसाइट से डाउनलोड किया जाना चाहिए. तर बघा, तुम्हाला जे रिझल्ट वगैरे आहे ते RRBच्या साईटवरून डाउनलोड करून करायचं आहे आणि तुम्हाला जी तारीख आणि जी शिफ्ट दिलेली आहे एक्झामसाठी ती तारीख आणि शिफ्ट फायनल असणार आहे. त्याच्यामध्ये कशाही प्रकारचा तुम्हाला चेंज करून मिळणार नाही. तुमचं एक्झाम, DV, त्याच्यानंतर मेडिकल फिटनेस जे आहे ते त्यांनी दिलेल्या तारखेतच तुम्हाला करावं लागणार आहे.
दशाई गई रिक्तियाँ अनंतित में और संबंधित रेलवे प्रशासन की वास्तविक ज़रूरतों के आधार पर बाद के चरण में कुल या विशिष्ट समुदाय इराइकों में बढ़ या घट सकती है या शून्य भी हो सकती है। यदि रेलवे को आवश्यकता हुई तो बाद के चरण में अतिरिक्त पद भी शामिल किए जा सकते हैं। आरआरबी को बिना कोई कारण बताए अतिरिक्त सीट रिक्तियाँ डीवी आदि शुरू करणे का अधिकार सुरक्षित रखते हैं। तर बघा, ते तुमच्या जे वॅकन्सी आहेत त्या वॅकन्सीमध्ये वॅकन्सी डिक्रीजही करू शकतात, इन्क्रीजही करू शकतात. जे पोस्टचे नंबर आहेत ते 0 पण करू शकतात आणि तुमचं जे डी आहे ते डी करायचा सुद्धा जो पूर्ण अधिकार आहे तो त्यांनी त्यांच्याजवळ ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा आक्षेप वगैरे घेऊ शकत नाही. रेलवे प्रशासन अपने विवेकानुसार अधिसूचना रिक्तियों को रद्द करने का अधिकार भी सुरक्षित करता है। ऐसा निर्णय अंतिम और सभी के लिए बाध्यकारी होगा। ऐसे रद्दीकरण की स्थिति में उम्मीदवार द्वारा भुगतान किया गया परीक्षा शुल्क वापस नहीं किया जाएगा, शिवाय उन उम्मीदवारों के जिन्होंने सीबीटी में भाग लिया है. तर बघा, तुम्ही एक्झाम फॉर्म भरला आणि एक्झामच दिली नाही तर त्या टाईममध्ये किंवा त्या केसमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुमची भरलेली फीस वापस देणार नाहीत. इन केस तुम्ही जर एक्झाम दिली असेल तर त्या कारणामध्ये तुम्हाला तुमची फीस जी आहे ती वापस होऊ शकते. नियुक्ती का अधिकार जर तर बघा, तर नियुक्ती कशा पद्धतीनं भेटणार आहे, त्याचे काय अधिकार आहेत बघा. आरआरबी द्वारा चयन में उम्मीदवारों को रेलवे में नियुक्ति का कोई अधिकार नहीं मिलेगा. आरआरबी का कार्य केवल क्षेत्रीय रेलवे के संबंधित अधिकारियों को उपयुक्त उम्मीदवार के नामों की शिफारस करना है. तर बघा, आरआरबीचं काम आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांचं काम फक्त एवढंच आहे की तुमची परीक्षा घेणं आणि तुमची परीक्षा घेतल्याच्या नंतर तुमच्या मार्कानुसार तुम्ही जे उमेदवार आहेत त्याच्या नावाची रेल्वेकडं शिफारस करणं, एवढंच काम रेल्वेचं आहे. जो बदले में रिक्तियाँ की उपलब्ध और परिचित चरित्र के पूर्वोत्तम सहित सभी पात्रों को मानदंडों को पूरा करने के अनुदिन नियुक्ती का प्रस्ताव जारी करते हैं. तर ते जे आहे ते पूर्ण काम जे आहे ती तुमची जी आरआरबी आहे तीच करून घेते. आता तुमचं बघा, पोस्टिंग कशा प्रकारे केली जाते. आमतौर पर एक रेलवे कर्मचारी को उन रेलवे या रेलवे प्रतिष्ठान में पूरी सेवा के दौरान नियुक्त किया जाएगा जिसके वह पहली नियुक्ति तर तैनात है और उससे किसी अन्य रेलवे या किसी अन्य प्रतिष्ठान में स्थलांतर के अधिकार के रूप में कोई दावा नहीं मिलेगा. तर बघा, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा जिथे सिलेक्ट व्हाल, ज्या आरआरबीमधून तुम्ही फॉर्म भराल आणि जिथं तुम्हाला पहिली पोस्टिंग भेटेल तिथंच तुम्हाला लाईफ टाईमसाठी काम करावं लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची इन फ्युचरमध्ये कधीही पोस्टिंग देण्यात येणार नाही. एक सक्षम पदाधिकारी सेवा की अपर्त्य में रेलवे कर्मचारी को भारत में या भारत से बाहर किसी परियोजना सहित किसी अन्य विभाग या रेल्वे प्रतिष्ठान में स्थलांतरित कर सकता है. तर बघा, तुमच्या म्हणण्यानुसार ते पोस्टिंग देणार नाहीत, पण भारत किंवा भारताच्या बाहेर तुम्हाला ते पोस्टिंगसाठी पोस्टिंग जे आहे ते देऊ शकतात. नवनियुक्ति उम्मीदवार द्वारा कम से कम 5 से 10 वर्ष की सेवा पूर्ण करने तक अन्य रेल्वे में स्थलांतरण के कोई अनुरोध प्रकटित नहीं किया जाएगा. बघा, तुम्हाला 5 ते 10 वर्षापर्यंत पूर्ण काम करू जेपर्यंत तुम्हाला कसल्याही प्रकारचं ट्रान्सफर जे आहे ते ट्रान्सफर दिल्या जाणार नाही. चयनित उम्मीदवार जो अंतिम रूप से नियुक्त होंगे प्रादेशिक सेना की रेलवे चिकित्सा यूनिट में सक्रिय सेवा के लिए उत्तरदायी होंगे. रेल यात्रा सुविधा. अनुसूचित जाति एवं अनुसूचित जनजाति में उम्मीदवारों को निःशुल्क स्लीपर श्रेणी रेलवे पास स्वीकार होगा तथा उनको ऑनलाइन आवेदन में दिए गए विवरित और वैध जाति प्रमाण पत्र के अनुसार चयन के विभिन्न चरणों से सीबीटी डीवी मेडिकल परीक्षा के लिए ई-कॉल लेटर के साथ प्रदान किया जाएगा. तर बघा, तुम्ही जर अनुसूचित जाती जमाती SC ST NT OBC वगैरे कुठल्या रिझर्व कॅटेगरीमधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला जे स्लीपर कोचचं तिकीट आहे ते तिकीट देण्यात येणार आहे. ते कशासाठी, तुम्हाला मेडिकलला किंवा तुमच्या डीवीला जर तुम्हाला जिथे ट्रॅव्हल करायचं आहे
त्या ट्रॅव्हलिंगसाठी आता तुम्हाला DVसाठी समजा कुठंतरी बोलवलं आहे एखाद्या सेंटरला, किंवा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर मेडिकल फिटनेससाठी बोलवलं आहे, तर तो जो प्रवास आहे त्या प्रवासासाठी तुम्हाला रेल्वेकडून जे रिझर्वेशन आहे स्लीपर कोचचं ते देण्यात येणार आहे। ट्रेन आरक्षण और यात्रा करते समय उम्मीदवार किती वास्तव के सत्यापन के लिए संबंधित अधिकृत रेलवे कर्मचारियों को मूल्य SSC और ST समुदाय प्रमाणपत्र दिखाना होगा। बघा, त्याच्यात तुम्हाला जे TTC वगैरे जे आहेत त्यांना तुम्हाला जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे आहे ते दाखवावं लागणार आहे। इस निःशुल्क यात्रा सुविधा का कोई भी दुरुपयोग चयन प्रक्रिया के किसी भी चरण में उम्मीदवार को अस्वीकार करणे सहित भविष्य की परीक्षा, बघा तुम्ही त्याच्यामध्ये जर काही मिसबिहेव वगैरे केलं तर तुम्हाला याच परीक्षेतून काढून टाकून भविष्यातल्या जे परीक्षा आहेत त्याच्या सगळ्यांसाठी अपात्र करण्याचा जो अधिकार आहे तो त्यांनी त्यांच्याकडे ठेवलेला आहे। RRB को किसी भी स्तर पर आवश्यकतानुसार और लागू होने पर CNE के तहत भर्ती के किसी भी नियम व शर्त को बदलने जोडणे हटाने का अधिकार सुरक्षित आहे। बघा, ज्याच्यामध्ये जे नियम आहे तुमचे इंट्रक्शन, जनरल इंट्रक्शन किंवा इम्पॉर्टंट इंट्रक्शन जे आहेत त्याच्यामध्ये इन्क्रीज आणि एखादं जे नियम आहे तो कमी करण्याचा आणि एखादा दुसरा जो नियम आहे तो नियम टाकण्याचा अधिकार RRBनं त्यांच्याकडे ठेवलेला आहे। RRB उम्मीदवारों की सहमति से इस भर्ती में प्राप्त अंकों को अन्य मंत्रालयों, विभागों, सार्वजनिक क्षेत्र के उपक्रमों और निजी संगठनों के साथ अपनी भर्ती के लिए साझा कर सकते हैं। उम्मीदवारों को अपने ऑनलाइन आवेदन में इसके लिए अपनी सहमती अस्वीकृत दर्शवणे चाहिए। बघा, हे तुमच्यासाठी खूप मोठा प्लस पॉईंट आणि चांगला पॉईंट आहे। जर तुम्ही या परीक्षा दिल्या तर या परीक्षेमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं नाही किंवा जर तुमचं मार्क जर चांगले असतील तर तुम्हाला रेल्वे स्वतः एखाद्या मंत्रालयाला किंवा एखादं दुसरं विभाग आहे, दुसऱ्या विभागात आरोग्य विभागामध्ये किंवा सार्वजनिक जे विभाग आहेत या विभागामध्ये तुम्हाला रेफर देऊन नोकरीसाठी ठेवण्याचा एक प्रयत्न आहे तो करू शकते। उम्मीदवारों को सलाह दी जाती है कि अपने हित में आवेदन जमा करने की अंतिम तिथि के पहले ही अपना ऑनलाईन आवेदन जमा करे। शेवटच्या फॉर्म भरायच्या दिवशीच्या आधीच तुम्ही तुमचं आवेदन भरा। अंतिम समय के किसी भी तरह की भीड़ से बचे। शेवटी तुम्हाला जास्त जण येणार, फॉर्म भरणार, त्याच्यानंतर सर्व्हर डाऊन होणार, या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी तुम्ही फॉर्म लवकर भरा। अंतिम दिनों में इंटरनेट या वेबसाइट पर बहुत अधिक ट्रैफिक होने की संभावना के कारण यह सावधानी बरतनी चाहिए। शेवटच्या दिवसामध्ये बरेच जण फॉर्म भरायला येतात, त्यामुळं जे सर्व्हर डाऊन वगैरे अशा ज्या काही गोष्टी होतात याच्यामुळं पासून वाचण्यासाठी तुम्ही लवकर फॉर्म भरा। कुठल्याही प्रकारची तुम्हाला वाढून तारीख मिळणार नाही, त्यामुळं तुम्ही लवकर फॉर्म भरा। अभ्यर्थियों के लिए हेल्पलाइन CNG के आवेदन जमा करने से संबंधित किसी भी प्रश्न के लिए खाली जे ईमेल ID दिली आहे rrb.help@csc.government किंवा हा जो मोबाईल नंबर आहे तुम्हाला 959220 या मोबाईल नंबरवर 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत तुम्ही कॉल करून तुमच्या जे समस्या वगैरे आहेत त्या सोडवून घेऊ शकता। यदि अभ्यर्थी और किसी भी कारणास्तव अंतिम तिथि तक अपना ऑनलाइन आवेदन प्रस्तुत नहीं कर पाते हैं तो उनके लिए RRB जिम्मेदार नहीं होगी। बघा, तुम्ही जर शेवटच्या तारखेपर्यंत कुठल्याही कारणानुसार जर फॉर्म भरू शकला नाहीत तर त्याच्यासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार राहणार आहात, त्याची जिम्मेदारी RRB अजिबात घेणार नाही। तर मित्रांनो, आपण आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुमचे जनरल इंट्रक्शन जे आहेत ते पूर्ण व्यवस्थितरित्या बारकाईनं कव्हर केलेले आहेत। एक ना एक पॉईंट आपण व्यवस्थित वाचून पूर्ण कव्हर केलेला आहे आणि आपण जो पुढचा व्हिडिओ आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर तुमचं मेडिकल फिटनेस आणि राष्ट्रीयत्व या हे जे 3 गोष्टी आहेत ते 3 पॉईंट आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। आणि तुम्ही याच्या आधीचा जे जनरल इंट्रक्शनवाला व्हिडिओ जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही बघा। त्याआधी आपण रेल्वेच्या पोस्ट, एज, त्याच्यानंतर सिलेबस आणि मेडिकल फिटनेस याच्यावरती पण व्हिडिओ बनवला आहे, त्याची पण मी लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित बघू शकता। जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न नक्की विचारा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सगळ्या माहिती मिळवण्यासाठी तसेच पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलसोबत नक्की जोडले जा। धन्यवाद।